नमस्कार. सौ लीला गोळे लिखित शांतीब्रह्म ही श्री एकनाथ महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 25व्या भागाला सुरुवात करतो आहोत. श्रीमद भागवत ग्रंथाच्या समाप्तीचे अन्नदान चालू होते. दानदक्षिणा दिली जात होती. आज वाराणसीत कुणाचीही चूल पेटली नव्हती. प्रत्येकजण प्रसाद ग्रहणासाठी या अन्नछत्राकडे धाव घेत होता. आबालवृद्ध, गरीब, श्रीमंत, उच्च नीच कुणालाही येथे मज्जाव नव्हता. मनसोक्त भोजनाच्या पंक्तीच्या पंक्ती उठत होत्या. लोक जरी प्रसन्न मनाने उदरभरण करत असले तरी त्यांची काळजीची रेखा पुसट होत नव्हती. आपापसात लोक बोलत होते, अरे आता त्यांना त्यांच्या घरी जावेसे वाटणारच. कितीही केले तरी ते इथले पाहुणेच. हो ना, पण महाराज येथून गेले की काशीचा आत्माच जणू जाणार. गरिबाला वाली राहणार नाही. शिवाय त्यांनी श्रवणाची चटक लावली आहे, हे व्यसन कोण पुरे करणार? इतके सामर्थ्य कुणाचेही नाही, जो तो आपल्या कोशात गुरफटलेला असतो. पांडित्याची ढापणं लावल्यावर भोवतालचं जग दिसतं कुठे त्यांना? म्हणूनच नाथ श्रीमद भागवताचे विवरण करताना नेहमी दृष्टांत द्यायचे की प्रत्येकाला आपल्या जीवनात आनंद असावासा वाटतो, सुख मिळावेसे वाटते. पण हे असं का, ह्याचा कोणी विचार केला आहे का? त्याचे कारण आपण त्या सच्चित आनंदाकडून आलो आहोत. आपण त्याचाच अंश आहोत. ह्या जगात आपण पाहुणे आहोत आणि पाहुणा राहून राहून राहणार किती? त्याला स्वगृही जावेसे वाटणारच. नवे त्याची ती घरी जाण्याची ओढ नैसर्गिकच असते. त्यासाठी धडपड असते. म्हणूनच सर्वांना आनंद, सुख हवेसे वाटते. एकनाथांच्या मनातही चलबिचल चालू होती. आता नित्याचे भागवत प्रवचन संपले होते. लोकांचा सहवास संपणार होता आणि मनकर्णिकेवरून होणारे गंगामय्याचे दर्शन दुर्लभ होणार होते. श्री काशी विश्वेश्वर, देवी अन्नपूर्णेचा आशीर्वाद घेण्याचे नित्य अंगवळणी पडले होते. या सर्वांचे स्नेहतंतू तोडणे अवघड होते. पण घरची ओढही तितकीच तीव्र होती. नाथांनी गृहस्थाश्रम स्वीकारल्यापासून इतके दिवस दूर राहण्याचा प्रसंग कधी आलाच नव्हता. त्यामुळे आता त्यांच्या मनापुढे वारंवार पैठण साकार होत होते. ते जणू त्यांना हाक मारत होते. शेवटी लोकांना नको असलेला दिवस येऊन ठेपला. काशीकर लोकांची अवस्था अयोध्यावासियांसारखी झाली. वनवासाला निघालेला राम निदान 14 वर्षांनी तरी परत येणार होता. पण हा डोळ्याआड होणारा नाथ पुन्हा काशीला येण्याची सुतराम शक्यता नव्हती. यदा कदाचित आलाच तर एवढे दिवस येथे राहण्याची शक्यता नव्हती. मग त्याच्या हातून ज्ञानभोजन कुठले मिळायला? हरी सहकुटुंब सहपरिवार त्यांना निरोप द्यायला आला होता. प्रल्हाद, मेघश्याम कुतूहलाने आपल्या आजोबांकडे पाहत होते. कमळाच्या, सुनबाईच्या नेत्रांना अश्रुधारा लागल्या होत्या. हरीही विचलित झाल्यासारखा दिसत होता. एकनाथांना वाटले, आता तरी हरीने मनीचा हट्ट सोडून माझ्याबरोबर परत पैठणास यावे. निदान मी करीत असलेल्या प्राकृत टीकेला धर्ममान्यता मिळाल्यावर तरी त्याच्या मनात माझ्याविषयी आकस राहू नये. मी स्वतःहून त्याला घरी चल म्हणणार नाही, कारण तो त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे. त्याचा अहंकार अद्याप जर गेला नसेल तर पैठणात येऊनही असा काय फरक पडणार आहे? त्याने आपणहून परत येतो म्हणावे. मी काय परका आहे का? त्याच्या मनात माझ्याबद्दल दुरावा का? दुसरे असेही त्यांना वाटले, हा येथे विद्यासंपादन करतो आहे ते चांगले आहे. उगाच त्याच्या विद्याव्यासंगात खीळ पडायला नको, त्याच्या प्रगतीत अडथळा नको. वेशीपर्यंत पोचवायला आलेली माणसे माघारी जाईनात. कुणी त्यांच्या वारंवार पाया पडत होती, कुणी वाक वाकून नमस्कार करत होती, तर त्यांच्यापेक्षा वयस्क आपली वयोमर्यादा विसरून भावनातिरेकाने त्यांना मिठी मारत होती, तर बायका त्यांची अलाबला काढीत होत्या. बोटांची हाडे कडाकड मोडल्याचा आवाज येत होता. काही म्हाताऱ्या माणसांनी तर नाथांचे मुके घ्यायलाही कमी केले नाही. आविष्कार भिन्न असले तरी सर्वांची भावना एकच होती, नाथांवरचे अत्यंतिक प्रेम. नाथ आम्हाला अनाथ करून जाणार. प्रेमरज्जू सोडवणे अत्यंत अवघड असते. ते धडपणे सुटत तर नाहीतच, उलट त्यांचा गुंता मात्र वाढतो. भावनेपेक्षा कर्तव्य कठोर असलं तरी ते शेवटी श्रेष्ठ असतं. प्रेमरज्जू सोडवण्याच्या भानगडीत न पडता नाथ पाठमोरे झाले.
आणि दक्षिण पथाची वाटचाल सुरू झाली. जोवर परमपावन भगीरथीचा प्रवाह दिसत होता, अगदी तिची बारीकशी जलरेषा दिसत होती, तोवर नाथ वारंवार नमस्कार करीत पुढे चालले होते. गंगामाई, तुझ्या स्पर्शाने पावन होण्याचा दुर्लभ योग श्रीमद भागवतामुळे घडून आला. मी धन्य झालो, मी कृतार्थ झालो. नाथ पुन्हा पुन्हा पुटपुटत होते. डोळे टिपत पुढे पुढे चालले होते. पैठणहून त्यांच्या मागोमाग आलेले दोघे व पूर्वी 2 अध्याय घेऊन इथे आलेला शिष्य एकनाथांसह निघाले होते. हा दक्षिण पथाचा परतीचा प्रवास चौघांच्या सहवासाने सुरू झाला होता. सर्वांचीच घरची ओढ विलक्षण होती. वाटेत श्रीमद भागवताच्या प्रवचनाबद्दल, तिथल्या भाविक श्रोतृवृंदाबद्दल, काशी क्षेत्राबद्दल आणि मंडळींनी उत्साहाने केलेल्या आनंद सोहळ्याबद्दल अशा विविध विषयांवर गप्पा चालल्या होत्या. काशीतलं ते अरुंद फरसबंद रस्ते, मिठाईची दुकाने, तिथल्या पिठल्यासारख्या घट्ट रबडीची चव, सभोवतालच्या घाणीमुळे येणारी किळस, सारेच विषय चर्चेला होते. अरे, हे प्रत्यक्ष काशी विश्वेश्वराचे क्षेत्र आहे, पण पंडे लोकांनी त्याचा नुसता बाजार केला आहे. इतक्या पवित्र गंगेच्या किनारी केवढे ते अपवित्र दर्शन, मनाला उद्वेग वाटतो. लांब लांबून येणाऱ्या लोकांच्या श्रद्धा, त्यांच्या भावना यांची अक्षरशः पायमल्ली होते. ही गंगा मैया म्हणजे काय कुणाच्या बापाच्या मालकीची आहे का? पण हे पंडे उपाध्ये संकल्पाच्या रूपाने कर वसूल करतात आणि भावनिक मुक्त मनाचा आनंद हिरावून घेतात. त्यामुळे गंगास्नान घडूनसुद्धा समाधान मिळत नाही. एकनाथ महाराज ही सारी बोलणी शांतपणे श्रवण करीत चालत राहायचे. त्यांच्या परावाणीत अजपाजप चालू राहायचा. पांडुरंग हरी, वासुदेव हरी. एकनाथ महाराज मार्गक्रमित असलेल्या प्रदेशाची माहिती सांगायचे. तिथले हवामान, तिथल्या माणसांचे रीतिरिवाज, तिथली तीर्थक्षेत्रे आणि तिथली संत सज्जन मंडळी आणि बरंच काही. हे सारे नाथमुखातून ऐकताना त्यांना आनंद वाटायचा. प्रवास सुखकर व्हायचा. एका घनदाट वृक्षाखाली दुपारच्या विसाव्याला ही मंडळी थांबली होती. बरोबरचे पाथेय सोडले. आता पाणी. समोर विहीर दिसत होती, पण त्यावर मोट नव्हती, गडगडी नव्हती की दोर पोहरा नव्हता. आता विहिरीत पाणी असून ते मिळायचे कसे? नाथ म्हणाले, पाहिलेत, मी प्रवचनात सांगतो याचे प्रत्यक्ष प्रत्यंतर. विहिरीत पाणी आहे, आम्हाला तहान आहे, पण दोर, बादली, मोट, नाडा, बैल इत्यादी साधनाशिवाय ते मिळायचे कसे? ज्ञानयोगाच्या मार्गाने जाणाऱ्यांना परमार्थ असाच दुर्गम असतो. मोटेचे पाणी तैसे ज्ञान, सरितेचे पाणी तैसी भक्ती. आता जर इथे आपली गोदामाई, गंगामाई असती, अगर कोणतीही नदी असती, तर कोणत्याही साधनाच्या मदतीशिवाय आपली तहान भागली असती, जीवन सुलभ झाले असते. म्हणून मी नेहमी म्हणतो की भक्ती मार्गाचा अवलंब करा. त्यामुळे परमार्थ अत्यंत सुलभतेने साधता येतो. योग, याग, तपश्चर्या, ज्ञान ह्या मार्गाने गेल्यास मोक्ष मिळतो. पण हे मार्ग खडतर आहेत. भक्ती कुणी करावी ह्याचेही काही बंधन नाही. अबाल, वृद्ध, स्त्री, पुरुष, सुशिक्षित, अशिक्षित, उच्च, नीच हा भेदाभेद इथे नाही. कोणत्याही साधनाशिवाय आणि कोणत्याही वेळी कुठेही भक्ती साधना करता येते. फक्त मनात भाव मात्र हवा. नाथांच्या या रसाळ बोलण्यामुळे क्षणकाळ सर्वांची तहान विसरली गेली. बुद्धीला मात्र श्रवणाची तहान लागली. लाल चुटूक फेटा बांधलेला, उंचापुरा, भरघोस मिशा आणि गोबरे गाल असलेला एक राजस्थानी माणूस दोरीने बांधलेला लोटा खांद्यावर टाकून चालला होता. गर्द छायेत वृक्ष आणि पांथस्थ मंडळी येथे पाहून तो सावलेला थांबला. त्याच्याकडून दोर लोटा एकाने मागून घेतला व त्याच्या साह्याने विहिरीतले पाणी काढले. सर्वांची तहान भागली. तो लाल फेटेवाला म्हणाला, आमच्या प्रांतात शिदोरीला भाकरी नसली तरी चालेल, पण प्रवासात दोर लोटा आवश्यक हवा. या भागात पाण्याचे फार दुर्भिक्ष. एक वेळ जेवण नसलं तरी चालेल, पण पाणी. जवळच असलेल्या शेताचा शेतकरी तेथे आला. भर दुपारची वेळ आणि हे 5 पाहुणे आलेले पाहून त्याने झगरे पेटवले व त्यावर गव्हाच्या ओल्या लोंब्या भाजल्या. सकस ओला गहू भाजल्यामुळे फारच चविष्ट लागत होता. पोटातली भूक शमत होती. नाथ म्हणाले, पाहिलं, प्रपंचात परमार्थ साधता येतो तो असा. जर मनी परमार्थाची भूक असेल तर भक्ती चविष्ट होते, नाहीतर नाही.
जलाशय दिसला की स्नानसंध्या उरकायची. भर 2 प्रहरी सावली पाहून विसावा घ्यायचा. रात्री कुठल्या तरी धर्मशाळेत नाहीतर देवळात मुक्काम करायचा. सकाळी उठून चालू लागायचे. मिळाल्यास बैलगाडी, घोडा वगैरे वाहन करायचे. मरदेशात तर उंटावरून प्रवास करायचा अनुभव मिळाला. सर्वांनाच उंटावर बसण्याचा आनंद वाटला. सपाट प्रदेशातला सूर्योदय, सूर्यास्त फारच मनोहारी वाटत होते. साबरमती, तापी, नर्मदा, मही, विश्वामित्री इत्यादी अनेक नद्यांची स्नाने घडत होती. विविध देवदेवतांची दर्शने होत होती. साधू पुरुषांचा सहवास लाभत होता. स्थान वैशिष्ट्य समजत होते आणि आपली जन्मभूमी पावला पावलाने जवळजवळ येत होती. नाथ म्हणाले, आपल्या पैठण प्रांताच्या परिसरातला साराच भाग म्हणजे देवभूमी आहे. या परिसरात 12 ज्योतिर्लिंगापैकी 3 ज्योतिर्लिंगांची स्थाने आहेत. औंढ्या नागनाथ, परळी वैद्यनाथ, घृष्णेश्वर. आदिमाया योगेश्वरीचे ठाणेही ह्याच भूमीवर आहे. नाथ सांगू लागले, योगेश्वरी ही कुमारी कन्या आहे. ही दक्षिण टोकाच्या कन्याकुमारीप्रमाणेच अद्याप कुमारिकाच आहे. पण ह्या दोन्ही देवींच्या मनोधारणेत फार फरक आहे. तो कसा काय? नाथ कथा सांगू लागले. दक्षिण टोकावर असलेल्या कन्याकुमारीला म्हणजे साक्षात शक्तिदेवतेला शिवाशी लग्न करण्याची इच्छा होती. पण परमेश्वराने तिला हुलकावणी दिली व आत्ता येतो असे सांगून तो समुद्रापार गेला. ही आदिशक्ती नववधूच्या पोशाखात आणि नववधूच्या नाजूक मनोभावाने हाती पुष्पमाला घेऊन याची वाट पाहत तिष्ठत उभी राहिली. पण अद्याप तो परमेश्वर परतला नाही. ती अजूनही त्याची वाट पाहते आहे. पण ह्या योगेश्वराची, अंबाजोगाईची गोष्टच वेगळी आहे. तिला स्वतःला लग्न करायचे नव्हते. पण परळीच्या वैद्यनाथ महादेवाने तिला मागणी घातली व तो काही केल्या ऐकेना. तेव्हा या बुद्धिमान योगेश्वरीने भोळ्या शंकराला फसवण्याचे ठरवले. ते कसे काय? श्रोत्यांची उत्सुकता वाढली होती. ती म्हणाली, तुम्ही जर तुमच्या वराडासह सूर्योदयापूर्वी नव्हे, कोंबडा आरवण्यापूर्वी आंब्याला आमच्या मांडवात आलात तरच हे लग्न होईल. जर का तुम्ही येण्यापूर्वी कोंबडा आरवला तर मात्र मी लग्नाला उभी राहणार नाही. अरेच्छा, वधूने नवऱ्या मुलाला अड घालणे म्हणजे फारच झाले. वैजनाथ महादेव परळीहून निघाले. पण तत्पूर्वी या आदिशक्तीने मायावी कोंबडा निर्माण केला. मंडळी वेशीवर येण्यापूर्वी तो मायावी कोंबडा आरवला. झाले, देवीने घातलेली अट मोडली. अद्याप ते वऱ्हाड, तो कोंबडा कोरीव लेण्याच्या रूपात पाहायला सापडते. या देवीच्या प्रसादाला तांबूल म्हणजे विडा लागतो. मला वाटते हे देवदेवतार्चनाचे प्रकार, हव्य कव्याचे प्रकार आणि विविध रीतिरिवाज तत्कालीन लोकांच्या आवडीनिवडीप्रमाणे आणि स्थानिक पीक पाण्याप्रमाणे तसतशा प्रथा पडल्या असाव्यात. देवीला तांबूलाचा प्रसाद हा ह्या भागातील यावनी अधिपत्याचा पगडा असेल किंवा इथल्या पुजाऱ्याची ती सवय त्याने देवीच्या नावाने प्रचारात आणली असेल. ह्या शक्यता नाकारता येत नाहीत. एक जण म्हणाला, अंबा योगेश्वरीच्या स्वरूपाचे वर्णन सांगा ना महाराज. ही देवी म्हणजे कवेत मावणार नाही एवढा शेंदूर लावलेला तांदळा आहे. तिला चांदीचे डोळे बसवले आहेत आणि तिला 18 हाती लुगडेसुद्धा खरे म्हणजे अपुरेच पडते. ही देवभूमी आहे, तशीच संतभूमी आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई पैठणजवळच्या आपेगावी जन्माला आली. तेरढोकचे गोरा कुंभार. औंढ्या नागनाथाला संत नामदेवांना गुरुपदेश मिळाला. भानुदास महाराज तर खुद्द पैठणचे आणि यात्रामिशाने आलेला संत मेळा गोरोबाच्या ओसरीवर जमला. त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली. शिवाय अंबेजोगाईचे मुकुंदराज महाकवी. महाराज, आपण आता अंबेजोगाईवरून जायचे का? तेवढेच दर्शन घडेल. इतक्या लांबची काशी यात्रा घडली, पण इतक्या जवळचे आदिमायेचे ठाणे मात्र पाहिले नाही. नाथ म्हणाले, असेच असते. दूरचे घडते पण जवळचे घडत नाही. माणूससुद्धा बाहेरच्यांचा उदो उदो करतो, पण घरच्यांना मात्र किंमत देत नाही. आता आपण अंबेजोगाईच्या दिशेनेच निघालो आहोत. तिथे आदिमायेचं दर्शन तर घडेलच, पण एक सत्पुरुष उदयाला येतो आहे, त्याची पण गाठभेट घेता येईल. सत्पुरुष कोण? दासोपंत देशपांडे. यांना श्री दत्तात्रय प्रसन्न आहे. त्यांच्यावर देवाचा वरद हस्त आहे म्हणे. एकनाथ उगवत्या सूर्याला नमस्कार करत म्हणाले, दासोपंत देशपांडे म्हणजे मागे बिदरच्या बादशहाने ज्याला ओलीस ठेवून घेतला होता तोच का?
होय होय, तोच. तसा तो वयाने फार मोठा नाही, पण त्याने सिद्धी प्राप्त करून घेतली आहे. त्यामागे त्याची साधना आहे, तपश्चर्या आहे. तेव्हा त्याला भेटणं मला अगत्याचं वाटतं. एकनाथांची पावले झपाझप पडत होती. आंबेजोगाईला आल्यावर नागझरीवर स्नाने आटपून सर्वजण आदिमायेच्या दर्शनाला मंदिरात आले. ह्या शहरावर मुघल आमदानीची पूर्ण छाया पसरलेली दिसत होती. सायंकाळच्या वेळी भगवतीच्या आरतीला जमलेली मंडळी भयभीत व शंकित दिसत होती. वागण्यात सैलपणा, मनाचा मोकळेपणा दिसत नव्हता. आरती संपली. एकनाथांनी दासोपंत देशपांड्यांचा पत्ता विचारला. एक गृहस्थ ओवरीकडे बोट दाखवून म्हणाले, जरा बसा, मी त्यांचे घर दाखवतो. त्याच्या बोलण्यात दासोपंताबद्दल अभिमान होता. पण आपणास जर त्यांची सविस्तर माहिती असेल तर सांगा ना, म्हणजे गाठभेट होताना सोयीचे जाईल, नाथ म्हणाले. ते गृहस्थ म्हणाले, हो सांगतो की. अहो, लहान वयात पंतांनी बिदरच्या बादशहाची नजरकैद भोगली. ते केवळ देवदयेने सुटले. घरी आले, पण आता त्यांची वृत्ती अंतर्मुख झाली होती. एका रात्री ते कुणालाही न सांगता घरातून निघून गेले. नांदेड मार्गे पंतांनी माहूरगड गाठला व आपल्या साधनेने, तपश्चर्येने दत्तात्रयांना प्रसन्न करून घेतले. त्यासाठी त्यांना 12 वर्षे तपश्चर्या करावी लागली. आता अंधार जाणवू लागला होता, तरी तो इसम स्वस्थपणे माहिती सांगत होता. एकनाथांनी दत्तात्रयाला मनोमनी हात जोडले. त्यानंतर मात्र पंत स्वच्छंदपणे संचार करू लागले. राक्षसभुवन येथे गोदावरीकाठी त्यांना दत्तपादुका मिळाल्या. नंतर मात्र त्यांनी अंबेजोगाईजवळच्या वाणा संगम येथे क्षेत्रात वास केला. अरे वा, तुम्हाला इत्थंभूत माहिती दिसते की, नाथ म्हणाले. ते गृहस्थ हकीकत सांगण्याच्या रंगात आले होते. ते म्हणाले, पुढे ऐका तर. जेव्हा दासोपंतांनी घर सोडले तेव्हा त्यांचे लग्न झाले होते. त्यांना घराबाहेर पडून 12 वर्षापेक्षा जास्त काळ लोटला, तरी त्यांचा पत्ता लागेना. तेव्हा शास्त्र रूढीप्रमाणे त्यांच्या पत्नीने सौभाग्य अलंकार उतरवून ठेवून विधवा म्हणून जगावे असे ठरले. अरे बापरे, पती जिवंत असून पत्नी विधवा? सौभाग्य अलंकार उतरवण्याचा व तिचे केशवपन करण्याचा सारा विधी पार पाडण्यासाठी दिगंबर पंत आपल्या सुनेला घेऊन वाणा संगमावर आले. संगमाच्या ऐल तीरावर दासोपंतांचा मुक्काम होता व ते तिथे आंघोळ करत होते. दासोपंतांनी आपल्या घरची मंडळी पलीकडच्या तीरावर पाहिली आणि वडिलांना साथ घातली. बाबा, अहो बाबा, मी तुमचा दासो. दासोपंतांची हाक ऐकताच साऱ्यांचे लक्ष तिकडे गेले आणि दासोला पाहताच त्यांना मूर्छा आल्यासारखे वाटले. आपण हा अभद्र विधी करण्यासाठी इथे आलोत याचा त्यांना खेद वाटला, पण त्याहीपेक्षा ईश्वरी संकेताचे कौतुक वाटले. तिथे असलेल्या वाघेश्वर मंदिरात या पितापुत्रांची भेट घडवून आणली. त्या आनंदाला उपमा नव्हती. त्यानंतर दासोपंत आपल्या परिवारात आंब्यात राहायला आले. तो गृहस्थ म्हणाला, मी त्यांचा एकनिष्ठ सेवक आहे. त्यांचे लेखन कर्तृत्व, त्यांची ईश्वरोपासना, त्यांची श्रद्धा सारे मी रोज जवळून पाहतो आहे. कोणकोणते ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत? एकनाथांनी कौतुकाने विचारले. दत्तभक्तीच्या रंगात रंगलेली नुसती पदेच 1.25 लाखाच्या घरात आहेत. शिवाय पंचीकरणाचा संपूर्ण ग्रंथ त्यांनी पासोडीवर लिहिला आहे. पासोडीवर म्हणजे वस्त्रावर लेखन? आश्चर्य आहे. अहो, म्हणून तर त्यांना पासोडीचे दासोपंत म्हणतात. शिवाय गीतार्णव, गीतार्थचंद्रिका, अवधूत गीताटिका, कित्येक स्तोत्रे, दशोपनिषद, भाष्यादी संस्कृत ग्रंथ किती म्हणून सांगू तुम्हाला. अहो, त्यांच्या गीतार्णव ग्रंथातल्या ओवीची संख्या 1.25 लाख आहे. गीतार्थचंद्रिका हा लघुगीतात टीका ग्रंथच ज्ञानेश्वरी एवढा मोठा आहे. तो गृहस्थ अभिमानाने म्हणाला. दासोपंतांना रोज ढब्बू पैशाची शाई हे लेखन लिहायला लागते, म्हणजे तुम्ही कल्पना करा. पासोडीवरच्या लेखनासंबंधी नाथ विचार करत होते. हे शरीर म्हणजे आत्म्याची खोळ, म्हणजेच वस्त्र. देहरूपी पासोडीवर पारमार्थिक विचार कोरले, अगर तसा देहाने प्रयत्न केला तरी ज्येष्ठपद, मोक्षपद प्राप्त होते. याचे प्रतीक म्हणून दासोपंताने पासोडी लेखन केले नसेल ना. दासोपंतांची साधना, सिद्धी, लेखन कर्तृत्व ऐकल्यावर नाथांना असे झाले की केव्हा एकदा त्या सिद्ध पुरुषाला भेटेन. रात्रीचा फराळ उरकला. प्रवासामुळे शिणलेले सहप्रवासी विसावले. नाथ मात्र तडक दासोपंतांच्या वसतिस्थानाकडे निघाले. नाथ तेथे पोचले तेव्हा दिंडी दरवाजा बंद झाला होता.
दारावर असलेल्या सेवकाने सांगितले की ह्या वेळेला पंत कुणाला भेटत नाहीत, आपण उदयिक येणे करावे. नाथ म्हणाले, पंतांना सांगा, मी फार लांबून आलो आहे, मला आपणास भेटण्याची तीव्र इच्छा आहे. सेवक आत जाऊन परत आला. तो म्हणाला, पंत म्हणतात, आता आमची श्री दत्तात्रेयाबरोबर सारीपाट खेळण्याची वेळ होत आली आहे, आम्ही कोणालाही भेटू शकत नाही. नाथ मनी हसले. त्यांना वाटले, प्रत्यक्ष देव प्रसन्न झाला तरी देहस्वभाव सुटला नाही, उलट अहंकार वाढलाच आहे. माझ्या हारीसारखाच ताठा, गर्व, अभिमानाने हा ग्रासला आहे, विद्वत्तीची धुंदी चढली असावी. पहाटेपर्यंत एकनाथ तिथेच थांबले. मग दोघांची सकाळी भेट झाली तेव्हा एकमेकांच्या क्षेमकुशलाची चौकशी झाली. पण नाथ रात्रभर थांबले त्याबद्दल मात्र दासोपंतांनी दिलगिरी व्यक्त केली नाही. नाथांनी दासोपंताच्या कार्याबद्दल प्रशंसोद्गार काढले, त्यांचे शुभचिंतन केले व हे कार्य असेच चालू राहू दे म्हणून शुभेच्छा व्यक्त केल्या व त्यांना पैठणला येण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले. स्वतःच्या कोशातून बाहेर येऊन हे पैठणकर कोण हे जाणून घेण्याचा दासोपंतांनी प्रयत्नसुद्धा केला नाही. हे प्रकरण इथेच संपलं. हरिओम तत्सत.